नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण घातांक हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आपण घातांकाचे नियम यामध्ये समजून घेत आहोत. ठीक आहे. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 3 घातांकाचे नियम पाहिलेले. उर्वरित नियम आता या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी 4 नंबरचा जो नियम आहे तो बघा काय, तर a चा घातांक m गुणिला b चा घातांक m बरोबर a गुणिला b या कंसाचा घातांक m. आता यामध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस या ठिकाणी गुणाकार असेल, इथे गुणाकारच असायला पाहिजे आणि या ज्या दोन संख्या आहेत a चा घातांक m आणि b चा घातांक m, तर या दोन्ही संख्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी या दोनही संख्यांचा पाया हा इथे वेगवेगळा आहे. पाया वेगवेगळा आहे. पाया समान असू शकतो किंवा वेगवेगळा सुद्धा असू शकतो. ठीक आहे. पण या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट कुठली, की यांचा जो घातांक आहे तो घातांक कसा पाहिजे, सारखा पाहिजे, तरच तुम्ही हा नियम वापरू शकता. तर नियम समजला. 2 असेल किंवा 2 पेक्षा जास्त संख्या असू शकतात, त्या सर्व गुणाकाराच्या स्वरूपात असायला पाहिजेत आणि त्यांचा जो घातांक आहे तो घातांक सारखा म्हणजे सेम असायला पाहिजे. ठीक आहे. तर जर असं असेल तर हा जो घातांक आहे हा घातांक सेपरेट येतो कंसाला आणि ह्या ज्या संख्येत हा जो पाय आहे त्या पायाचा गुणाकार होतो. याचा गुणाकार होऊन त्याला घातांक काय येणार आहे, m. ठीक आहे. या ठिकाणी काही उदाहरण आहेत, उदाहरणावरून तुम्हाला लगेच समजायला येईल. पहिलं उदाहरण बघा, 3 चा घातांक 4 गुणिला 2 चा घातांक 4 आहे. दोनही संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. आणि यांचा जो घातांक आहे तो घातांक सारखाच आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण या दोन संख्यांचा गुणाकार घ्यायचा. तुम्हाला इथे 3 गुणिला 2 आणि या कंसाचा घातांक किती असणार आहे, 4 असणार आहे, या पद्धतीने. ठीक आहे. पुढे काय मिळेल आपल्याला, या दोघांचा गुणाकार 3 दुनी 6. ठीक आहे. आणि 6 चा घातांक किती, 4 आहे. जर पुढे जर अजून उत्तर काढायचं असेल तुम्ही 6 गुणिला 6 गुणिला 6 गुणिला 6 या पद्धतीने 4 वेळेस त्याला गुणाकाराच्या स्वरूपात उत्तर काढू शकता. तर इथपर्यंत त्याला या पद्धतीने सोडवायचं असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी दुसरं उदाहरण पहा, -2 चा घातांक 3 गुणिला 5 चा घातांक 3. तर या ठिकाणी असं काही आहे का की धन संख्याच पाहिजेत किंवा ऋण संख्या, तर असं काही नाही. धनही असू शकतात, ऋण असू शकतात किंवा दोन्ही कंबाईन मध्ये एखादी धन एखादी ऋण या पद्धतीने सुद्धा असू शकतात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, -2 चा घातांक 3 आहे आणि 5 चा घातांक 3 आहे. तर या दोनही संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आहे आणि सोबतच त्यांचा जो घातांक आहे घातांक सुद्धा सारखाच आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण या दोन्ही संख्यांचा गुणाकार घेणार. ठीक आहे. -2 गुणिला 5. ठीक आहे. आणि याला कंस घ्यायचा आहे आणि या कंसाचा घातांक किती असणार आहे, 3 असणार आहे. ठीक आहे. यांचा गुणाकार बघा किती मिळतो आपल्याला इथे, -2 गुणिला 5 होतात -10 आणि याचा घातांक किती असणार आहे, 3 असणार आहे. तर या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला हे मिळतं. अजून पुढे सोडवायचं असेल तर -10 गुणिला -10 गुणिला -10 असं करावं लागेल आणि सोडवावं लागेल. यानंतर तिसरं उदाहरण, आतापर्यंत जे उदाहरण बघितले त्याच्यामध्ये 2 संख्या घेतलेल्या आहेत. मग 2 संख्या घ्यायच्यात का, जसं नियमामध्ये दाखवलंय तर तसं काही नाही. 2 पेक्षा जास्त संख्या असू शकतात. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण 3 संख्या घेतलेल्या आहेत. तर पाहिजे 5 चा घातांक 3 गुणिला 2 चा घातांक 3 गुणिला 7 चा घातांक 3 या 3 संख्या आहे आणि तीनही संख्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. म्हणजे पहिली कंडिशन त्यांनी कंप्लीट केलेली. आणि दुसरं काय म्हणतं की त्यांचा जो घातांक सारखा असायला पाहिजे. तर तीनही संख्यांचा घातांक हा सारखाच आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण, या ज्या संख्या या संख्यांचा गुणाकार घ्यायचा आहे. 5 गुणिला 2 गुणिला 7. 5 गुणिला 2 गुणिला 7 आणि याला कंस घ्यायचा आहे आणि या कंसाचा घातांक किती असणार आहे, 3 असणार आहे. ठीक आहे. मग यानंतर हा गुणाकार करा. 5 दुनी 10, 10 गुणिला 7 किती होतात, 70 आणि 70 चा घातांक किती असणार आहे, 3. या पद्धतीने हे उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे. तर या नियमावरचं एक शेवटचं उदाहरण बघा, -3 चा घातांक 4 आहे इथे आणि गुणिला -7 चा घातांक 4. दोनही संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आहे आणि सोबत त्यांचा जो घातांक आहे तो सुद्धा सारखाच आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार, त्यांचा जो पाय आहे त्या पायाचा गुणाकार.
-3 गुणिला -7 -3 गुणिला -7 या पद्धतीने, आणि ते कंस घ्यायचा तुम्हाला, आणि या कंसाचा घातांक इथे असणार आहे 4 असणार आहे. मग यानंतर बघा -3 गुणिला -7 यांचा गुणाकार. आता दोन्ही संख्या वजा आहेत, तर अशा वेळेस त्यांचा जो गुणाकार असेल तो धन मिळणार आहे. तर 3 7 21, तर इथे 21 मिळतील, अधिक 21 21चा घातांक किती 4. तर अशा पद्धतीने हा नियम आपल्याला इथे वापरायचा आहे. तर यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या या गुणाकाराच्या स्वरूपात असू शकतात, फक्त त्यांचा घातांक आहे तो घातांक आपल्याला सारखा असायला पाहिजे. त्याच वेळेस हा नियम आपण इथे वापरू शकतो. यानंतर पुढील नियम पाहूया. आपण यानंतर 5 नंबरचा नियम पाहूयात. अगोदरचा जो नियम बघितला त्याचा सारखाच कन्सेप्ट इथे पण आहे, फक्त हे भागाकाराच्या स्वरूपामध्ये, अगोदरचा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये होता. तर या ठिकाणी बघा a चा घातांक m भागिला b चा घातांक m बरोबर a चा घातांक m भागिला b चा घातांक m बरोबर a छेद b, आणि कंसाचा घातांक किती m आहे. आता एकंदरीत भागाकार आपण या पद्धतीने सुद्धा लिहितो आणि अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा लिहित असतो. मग या ठिकाणी a आणि b हे दोन्ही काय आहेत, पाया आहेत, आणि पाया इथे वेगवेगळा आहे, पण या ठिकाणी घातांक सारखाच आहे. घातांक कसा आहे, सेम आहे. मग हा जो भागाकार आहे a चा घातांक m भागिला b चा घातांक m, तो आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. कुठलाही भागाकार जर असेल तो अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येतो. मग त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण त्याला अंश आणि छेद यामध्ये लिहून घेतलेलं आहे. a चा घातांक m भागिला b चा घातांक m. आता या ठिकाणी बघा दोघांचा घातांक सारखा असल्यामुळे इथे काय केलं आपण, a छेद b लिहिलंय, त्यांचा जो पाय आहे त्यांचा भागाकार दाखवला इथे, आणि हा जो घातांक आहे हा घातांक दोघांनाही कॉमन घेतलेला आहे, म्हणजे ते कंस घ्यायचा आणि कंसाला घातांक m. तर पण हे केव्हा, ज्यावेळेस भागाकार असेल आणि त्यांचा घातांक सारखा असेल त्याच वेळेस हा नियम आपल्याला इथे वापरता येतो. तर पाहूया त्यावर आधारित काही उदाहरणे. 5 चा घातांक 4 भागिला 7 चा घातांक 4 याला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो या पद्धतीने. 5 चा घातांक 4 आणि छेदामध्ये 7 चा घातांक 4. तर या ठिकाणी दोघांचाही घातांक हा सारखाच असल्यामुळे तर पायांचा आपण भागाकार दाखवू इथे. 5/7 आणि इथे काय करायचं आहे, कंस करायचा आहे, आणि कंसाला घातांक कुठला देणार आपण, जो आहे तोच ठेवायचा आहे. 5/7 याचा घातांक किती मिळतोय, 4 मिळतो. तर या पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे जरी प्रत्येक संख्येला घातांक दिलेला असेल तो सेपरेट सुद्धा म्हणजे कॉमन सुद्धा आपण घेऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी दुसरं उदाहरण पहा. -5 चा घातांक 3 भागिला 3 चा घातांक 3. तर दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत, पण त्यांचा घातांक सारखा आहे. मग या पद्धतीने हा जो भागाकार आहे तो अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण लिहू शकतो. -5 याचा घातांक 3 आहे आणि छेदामध्ये 3 चा घातांक. मग दोघांचाही घातांक सारखा आहे, त्याला भागाकाराच्या स्वरूपात लिहून -5/3 असं लिहू शकतो, आणि हा जो घातांक आहे हा त्याला कॉमन देता येईल आपल्याला. उत्तर काय मिळते, -5/3 याचा घातांक किती मिळतोय, 3. शेवटचं उदाहरण बघायचं. आता या ठिकाणी आपण चल घेतलेलं आहे, संख्या न घेता चल घेतलेलं आहे. मग चलासाठी वेगळा होणार आहे का, नाही. जो नियम संख्यांसाठी तोच चलासाठी सुद्धा लागू होणार आहे. तर या ठिकाणी x चा घातांक 5 भागिला y चा घातांक 5 आहे. मग या ठिकाणी दोन्ही चल वेगवेगळे आहेत, पण त्यांचा घातांक हा सारखा आहे. तर अगोदर या संख्यांना आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया. x चा घातांक 5 आणि y चा घातांक 5 या पद्धतीने. आता या ठिकाणी दोघांचाही घातांक सारखाच आहे, तर इथे x छेद y लिहून घेऊ आपण की हा भागाकार, आणि याला कंस केल्यानंतर याचा घातांक किती असणार आहे, 5 असणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला असे उदाहरण दिलेले असतील तर या पद्धतीने सोडवायचे. फक्त कंडिशन काय, ते भागाकाराच्या स्वरूपात असायला पाहिजेत आणि त्यांचा जो घातांक आहे तो घातांक सारखाच असायला पाहिजे. म्हणजे अगोदरचा नियम आणि हा दोन्ही जवळपास सारखेच मिळते जुळते आहेत.
यानंतर पुढील नियम पाहूया. यानंतर 6 नंबरचा नियम बघा काय तर ए चा घातांक यम बरोबर 1/a वजा यम. तर थोडं वेगळ्या पद्धतीचा नियम आहे. आता ज्यावेळेस एखादी संख्या अंशात असेल किंवा छेदामध्ये असेल, ज्यावेळेस तुम्हाला त्याला विरुद्ध ठिकाणी घेऊन जायचं असेल, समजा अंशामधून छेदामध्ये घेऊन जायचं असेल, तर त्याचा जो काही घातांक असणार आहे त्याचं चिन्ह बदलत असते. मग ते अंशातून छेदात जाऊ द्या किंवा छेदामधून अंशामध्ये. जर अधिक असेल तर वजा होणार आणि वजा असेल तर अधिक होणार, या पद्धतीने. आता या ठिकाणी बघा इथे ए चा घातांक यम आहे, हीच संख्या. आता या ठिकाणी यमचं समोर कुठलं चिन्ह नाही, म्हणजे ही धन संख्या म्हणजे अधिकच असणार आहे, दाखवण्याची गरज नाहीये. पण ज्यावेळेस ही संख्या आता ही अंशामध्येच कन्सिडर केल्या जाणार आहे. जसं की समजा मी ते 5 लिहिले, हे जरी 5 असले पण ही संख्या कशी असते या पद्धतीने 5/1 असं सुद्धा लिहू शकतो आपण. म्हणजे होतंय काय की 5 ही संख्या कुठे अंशामध्ये, 5 ही संख्या कुठे अंशामध्ये. नुसते 5 जरी असेल मग ती अंशामध्ये 5/1 म्हणा किंवा 5 म्हणा. ठीक आहे. मग ही जी संख्या आहे ही जर छेदामध्ये न्यायची असेल मला, तर काय होणार आहे, तर तिचं जे काही घातांक आहे त्या घातांकाचं चिन्ह बदलत असते. आता या ठिकाणी घातांकाचं चिन्ह अधिकच आहे, मग ज्यावेळेस आपण छेदामध्ये घेणार तर चिन्ह काय होते, विरुद्ध होते. फक्त चिन्ह बदलायचंय तुम्हाला. संख्या 30 राहणार आहे, तिथे ए चा घातांक वजा यम, या पद्धतीने. मग तुम्ही म्हणाल मग जर छेदामध्ये असेल तर अंशामध्ये घेऊ शकतो का? घेऊ शकतो ना. जर छेदामध्ये असेल तर तुम्ही त्याला अंशामध्ये सुद्धा घेऊ शकता. सेम तीच कंडिशन. ज्यावेळेस तुम्ही छेदामधून अंशामध्ये संख्या घ्याल तर परत त्याचं जे काही चिन्ह असणार आहे घातांकाचं ते चेंज होणार आहे. अधिक असेल तर वजा होईल, वजा असेल तर अधिक होईल. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिलं उदाहरण बघा, 1/5 आहे. मग मला ही संख्या जर अंशामध्ये जर घ्यायची असेल तर मग ती काय होणार आहे, अंशामध्ये येईल 5/2 आणि ते अधिक अधिक आहे छेदामध्ये, अंशामध्ये आल्यानंतर -2 म्हणजे या पद्धतीने मिळेल तुम्हाला 5/2 एवढाच चेंज होणार. ठीक आहे. आणि परत तुम्ही जर म्हणलं नाही आम्हाला ही छेदामध्ये घ्यायची, परत काय होणार आहे, 1/5 फक्त त्याचे जे काही घातांक असणार आहे घातांकाचं फक्त चिन्ह बदलणार. या ठिकाणी 2 नंबरचं उदाहरण बघा, 1/9 आहे. जर मला ही संख्या अंशात घ्यायची असेल तर काय होणार आहे, फक्त घातांकाचं चिन्ह बदलणार आहे. इथे अधिक आहे तर वजा होईल, 9/3 या पद्धतीने. इकडे 3 नंबरचं उदाहरण बघा. आता या ठिकाणी आपण अगोदरच काय केलंय, छेदामध्ये एक ऋण घातांकावाली संख्या घेतलेली. मग या संख्येला जर मी अंशात घेतलं तर काय होईल, त्याचा जो घातांक आहे तो अधिक आहे तर काय होईल, सॉरी वजा आहे तर काय होईल, अधिक होऊन जाणार. म्हणजे काय मिळेल ते 10/5 मिळेल. 10/5 म्हणा किंवा अधिक 5 सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीने चौथं उदाहरण सेम तसंच आहे, 1/15 आता या ठिकाणी सुद्धा काय होतंय, ही जी संख्या आहे संख्येचा घातांक हा वजा आहे. आता या संख्येला मला अंशामध्ये घ्यायचंय, ही छेदामध्ये तर अंशामध्ये घ्यायचंय, तर काय होणार आहे, याचा जो घातांक आहे याच्या घातांकाचं फक्त चिन्ह बदलायचंय. म्हणजे काय म्हणतो ना, 15 या पद्धतीने. तर अशा पद्धतीने संख्या अंशात असू द्या किंवा छेदामध्ये, अंशातून छेदात घ्यायचं असेल किंवा छेदातून अंशामध्ये, फक्त त्याचं जो घातांक असणार आहे घातांकाचं चिन्ह बदलायचं. अधिक असेल तर वजा होईल, वजा असेल तर अधिक होईल. एवढाच यामध्ये चेंज तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. यानंतर 7 नंबरचा एक नियम पाहूया, ए चा घातांक यम बरोबर ए चा घातांक n, पुढे काय यम बरोबर n. आता यामध्ये बघा, जर समजा दोन संख्या बरोबरीत असेल, बघा दोन संख्या बरोबरीत असेल आणि दोन्ही संख्यांचा पाया समान असेल, अशा वेळेस यांच्या घातांकाची जी किंमत असते किंवा जे दोन्ही घातांक असतात ते सारखे असतात. कसे घ्यायचे असतात तुम्हाला, सारखे घ्यायचे असतात. बघा कंडिशन काय, दोन संख्या आहेत त्या बरोबरीत असायला पाहिजेत, त्यांचा पाया समान असायला पाहिजेत. मग घातांक काही पण असू द्या, ते घातांक पण कसे येतात, बरोबरीत येतात. ठीक आहे. या पद्धतीचे बरेचसे उदाहरण परीक्षेमध्ये विचारले जातात.
आता या ठिकाणी बघा, हे पहिलं उदाहरण 5 चा घातांक 9 बरोबर 5 चा घातांक x. या ठिकाणी बघा दोन्ही पाया समान आहे आणि त्यांच्यामध्ये बरोबरीचं चिन्ह आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस आपण काय करतो, हे जे घातांक असतात ते सुद्धा बरोबरीत येतात. म्हणजे इथे काय लिहू शकतो, 9 बरोबर x. आणि यालाच कसं लिहिता येईल मग आपल्याला, x बरोबर 9. फक्त साईड चेंज करायच्या. तर x ची किंमत किती मिळाली, ते 9 मिळते. तर अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला ते मिळत असतात. यानंतर बघा 9 चा घातांक x आणि 9 चा घातांक 7 आहे या ठिकाणी, आणि दोन्ही संख्या बरोबरीत आहे, पाया समान आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, त्यांचे जे घातांक असतात ते बरोबरीत घेत असतो. इथे काय मिळेल तुम्हाला, x बरोबर 7. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत किती मिळते आपल्याला, 7 मिळते. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. आता काही ठिकाणी असं असतं, 2 चा घातांक x अधिक 1 आहे आणि इकडे 2 चा घातांक 4 आहे. दोन्ही संख्या बरोबरीत आहे, पाया समान आहे. मग इथे जे घातांक असतात ते बरोबरीत देत असतो आपण. तर इथे काय मिळेल, x अधिक 1 बरोबर 4. तर अशा पद्धतीचे सुद्धा उदाहरणं असतात. अशा ठिकाणी तुम्हाला x ची किंमत काढायला सांगितलेली असते. मग हे झालं एक समीकरण तयार, बरोबर आहे. या समीकरणाला सोडवायचं आणि x ची किंमत काढायची. तर या ठिकाणी x ला एकटे द्यावं लागेल एका साईडला आणि एक तिकडे जाऊ द्यावं लागेल, जेणेकरून आपल्याला x ची किंमत मिळेल. म्हणजे इथे काय मिळेल, x बरोबर इकडे 1 अधिकच्या स्वरूपात तिकडे गेल्यानंतर वजा होणार. म्हणजे इथे काय मिळेल, 4 वजा 1. आणि शेवटी तुम्हाला काय मिळणार, मग इथे x बरोबर 4 मधून 1 गेला 3. म्हणजे x ची किंमत किती मिळते, इथे 3 मिळते. ठीक आहे, याच पद्धतीने एक शेवटचं उदाहरण बघा. इथे 7 चा घातांक x वजा 2 आहे बरोबर 7 चा घातांक 5. दोनही संख्या बरोबरीत आहे, दोन्ही संख्यांचा पाया सुद्धा समान आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, जे घातांक आहे ते बरोबरीत घेतो. म्हणजे इथे काय मिळेल, x वजा 2 बरोबर 5. ठीक आहे, मग x ची किंमत काढायची, वजा 2 ला तिकडे घेऊन जावं लागेल, म्हणजे अधिक अधिक होतील, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, x बरोबर हे 5 वजा 2 तिकडे गेल्यानंतर अधिक 2 होतील. आणि शेवटी काय मिळणार आहे आपल्याला, x बरोबर 5 अधिक 2 7. जिथे x ची किंमत या पद्धतीने आपल्याला इथे मिळते. तर एकंदरीत अशा पद्धतीची बरीचशी उदाहरणे या ठिकाणी विचारली जातात. तुम्हाला x दिलेला असेल, x ची किंमत काढायला सांगितली असेल, काही वेळेस इकडे जी उजवी बाजू असते समजा, ठीक, तर त्या ठिकाणी काही संख्या अशा दिलेल्या असतात, तर दोन्ही संख्यांचा पाया समान असेल अशा पद्धतीने त्या संख्यांना रूपांतरित करावं लागतं आपल्याला, आणि नंतरच त्या x च्या किमती आपल्याला इथे काढता येतात. तर तशा पद्धतीचे एक्झाम्पल आपण पुढे पाहणार आहोत. सध्या तरी हे नियम आपण व्यवस्थित समजून घेतोय, जेणेकरून उदाहरणे सोडवत असताना कुठलीही अडचण आपल्याला इथे येणार नाही. अजूनही काही नियम बाकी आहेत घातांकाचे, उर्वरित नियम आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.